या सहकार्यामुळे या ठिकाणचे आपले पॉलिमर क्लिअर पण घडले असतील आणि निश्चितच घडले. त्यानंतर बुद्धाकडे ते धम्माकडे जाणारा जो मार्ग आहे त्याच माध्यमातून देखील मोकळा झालेला आहे. आणि या सर्व गोष्टीचा अभ्यास करून सहकार्याला लावणार आहे. आता या ठिकाणी हा वर्षावा सांगतो की ना वर्षावा सांगतो त्याची आखरी पौर्णिमापासून ते आखरी पौर्णिमापर्यंत आर्थिक महिन्याच्या कालखंडामध्ये आपण मोकळं केलं पाहिजे, दुधाचं भाषण केलं पाहिजे, दुधाचा प्रचार कसा वाढेल त्याच्याकडे देखील आपण लक्ष दिलं पाहिजे. तर या प्रॉपर गोष्टी आपण त्या ठिकाणी करणार आहोत. तसे आज कॉलेजच्या या ठिकाणी आहे पण हा कार्यक्रम सुरू सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. आणि अंकुश भालेराव आणि माझी मैत्री ही सातव्याची ते 10 आणि ते ड्युटी करत होते पोस्ट फॅक्टरीमध्ये. परंतु योगाने गाठी पडल्यानंतर आणि एवढी मैत्री घट झाली की तरी सकाळ किंवा संध्याकाळ मला पडद्याचे मला भेटल्याचे मला घेऊन गेल्याचे आणि त्यांचं सकाळ कॅन्सरची चळवळ होती आणि कॅन्सरची चळवळीमध्ये इथं मुरुडमध्ये कसा संघर्ष करावा त्यासाठी तुम्ही तन मन धनानं सहकार्य करावं असं मी त्यांना विनंती करतो. करतात तरी परंतु मी विनंती करतो आणि त्यांचं दान स्वीकारतो आणि सर्वांनी साधू करता येत आहे. ठिकाणी आपल्या विहाराचे जे प्रतिनिधी असतात ते स्वीकारली. प्रथम आपण या ठिकाणी मतदान घेऊया. मतदान घेण्यास फोटो इथं बघितलं आणि यांची माझी भेट झाली तर त्यांच्या वडिलांचं नाव आहे कालकथित अंकुशदास भालेराव आणि यांचं नाव आहे बुद्धानंद भालेराव. जसे वडिलांनी समाजासाठी काही कामं केले, बरेच कामं केले ते आपण निवांत वेळेला असं पाचारण करू किंवा संवाद साधू. त्याबद्दल मी नानाला विनंती करतोय, सुरेश नाना तुम्ही बुद्धाचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. ओके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्धांचा विजय असो. बोलले तसंच मला सगळे फोटो